नमस्कार. आपण हा कार्यक्रम दर शनिवारी करत असतो, परंतु आज हा शुक्रवारी करतो आहोत. तर आपण तरी देखील सगळे लोक इथे आलात, त्याबद्दल मला आनंद आणि समाधान आहे. आपण मागच्या वेळेस 4थ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत पोहोचलो होतो. तर त्याच्यानंतरचा जो 11वा श्लोक आहे, तिथपासून आपण सुरुवात करूया. तर मी त्याच्यासाठी आपली स्क्रीन शेअर करतो. म्हणजे जो श्लोक आहे तो म्हणू आपण पहिले, आणि मग त्याचा इंग्रजीमधला अर्थ बघू, नंतर मग आपण मराठीमधले अर्थ बघू. ठीक आहे. तर श्लोक 11वा कुठला आहे? ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. तर ये म्हणजे यू ऑल और ऑल हू, यथा म्हणजे ॲज, माम म्हणजे अनटू मी, प्रपद्यन्ते म्हणजे सरेंडर, शरणागती, तान म्हणजे देम, तथा म्हणजे सो, एव म्हणजे सर्टनली, भजामी म्हणजे रिवॉर्ड, अहम म्हणजे आय, मम म्हणजे माय, वर्त्म म्हणजे पाथ, अनुवर्तन्ते म्हणजे फॉलो, मनुष्या म्हणजे ऑल मेन, आणि पार्थ म्हणजे ओ सन ऑफ पृथा, सर्वशः इन ऑल रिस्पेक्ट्स. आता याचा पूर्ण अर्थ काय आहे? जर आपण पूर्ण वाक्य वाचलं तर, ॲज ऑल सरेंडर अन टू मी, आय रिवॉर्ड देम अकॉर्डिंगली. जे मला शरण जातात त्यांना मी तशा प्रकारे त्यांना बक्षीस देतो. एव्हरीवन फॉलोज माय पाथ इन ऑल रिस्पेक्ट्स, ओ सन ऑफ पृथा. सगळेजण मी त्यांना जो सांगितला आहे मार्ग, तोच मार्गक्रमण करतात. अशा प्रकारे प्रभुपादांनी त्याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. तर आपल्याला विनोबा काय म्हणतात बघा 11व्या श्लोकामध्ये, भजती मज जे जैसे भजे तैसाची त्या समी, माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडूनिही. भजती मज जे जैसे, जसे लोक मला भजतात म्हणजे माझी भक्ती करतात, भजे तैसाची त्यासमी. इथे पहिल्या ह्याच्यात ते भक्ती करतात, माणसं भगवंताची भक्ती करतात, आणि दुसऱ्या ह्याच्यात भगवंत त्यांना वरदान देतो. माझ्या मार्गास हे येती लोक कोणी कडूनही म्हणजे कुठल्याही मार्गाने जरी ते आले तरी ते माझ्याकडेच येतात. तर ह्याचा अर्थ काय आहे की आपण अगदी पहिल्यांदा जेव्हा या गीतेवर चिंतन सुरू केलं होतं, तेव्हा काय विचार केला होता की आपण जी काही कर्म करतो, आपण जे काही करतो जीवनामध्ये, ते का बरं करतो? तर ते आपण आनंद प्राप्त करण्यासाठी करतो. म्हणजे दुःख प्राप्त करण्यासाठी आपण कोणीच काहीच करत नाही. मला हे केल्यामुळे दुःख प्राप्त होईल म्हणून मी हे करतोय, अशा प्रकारचा महानुभाव आजपर्यंत मला कधी भेटलेला नाही. आपण जे काही करत असतो ते सगळं आनंद प्राप्तीसाठी करत असतो. आपल्याला काय वाटतं की आनंदाची प्राप्ती होणार आहे, म्हणजे आपण समजा एखादी गोष्ट केली, आपल्याला अमुक एखादी गोष्ट मिळाली, एखादी परिस्थिती चांगली मिळाली, एखादा देश चांगला मिळाला, एखादा काळ चांगला मिळाला, तर देशकाल वस्तू व्यक्ती परिस्थिती ही आपल्या अनुकूल झाली किंवा आपल्या इच्छेप्रमाणे झाली तर आपण सुखी होतो किंवा आपल्याला आनंद प्राप्त होतो. अशा प्रकारच्या भ्रमामध्ये आपण असतो. आनंद आपल्याला का हवा आहे? कारण की आनंद ही आपली सहज स्थिती आहे. सहज स्थिती म्हणजे काय की आपल्यासोबतच ती जन्माला आली आहे. सह म्हणजे सोबत आणि ज म्हणजे जन्म झाला. तर आपली जी सहज स्थिती आहे ती म्हणजे आनंद स्वरूप आहे. म्हणून आपल्याला समजा आपल्या जीवनामध्ये आनंद नसला तर सहजता नाही वाटत. सो व्हेन वी आर इन सॉरो, व्हेन वी आर मिझरेबल, वी फील नॉट ॲट ईज. म्हणून त्याला आपण डिसईज म्हणतो ना, किंवा अनईज म्हणतो.
सो वेदर वी आर अनइझी और वेदर वी आर डिसइज्ड, दोन्ही केसेसमध्ये काय की वी आर नॉट ॲट इज, म्हणजे आपण सहज नाही आहोत. सहजता हा नैसर्गिक गुण आहे आणि सहजता म्हणजेच आनंद आहे आणि आनंद म्हणजे सहजता आहे. जर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये सहज असलो, त्याच्यामध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करावा लागला नाही, तर त्याच्यात आनंद आहे. योगसूत्रांमध्ये पतंजली मुनी देखील म्हणतात, प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्याम. याचा अर्थ काय आहे की आपण ज्या कुठल्या आसनावर बसतो की नाही, ते ह्याच्या आधी पतंजली मुनी काय म्हणतात की स्थिरम सुखम आसनम, स्थिर सुखम आसनम. तर स्थिर सुखम आसनम याचा अर्थ जे आसन आपण घालून बसलेलो आहोत, म्हणजे उदाहरणार्थ मी ज्या आसनामध्ये आत्ता बसलेलो आहे, त्या आसनामध्ये माझं शरीर स्थिर आहे की नाही आणि माझं सुख स्थिर आहे की नाही, हे महत्वाचं आहे. शरीर तर स्थिर असणं आवश्यक आहे. समजा आपलं सुख जर स्थिर असलं तर मग शरीर स्थिर राहीलच ना. तर आपण सगळ्यात सुखी आणि सगळ्यात स्थिर केव्हा असतो? जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा. तर त्या गाढ झोपेमध्ये आपण आपल्या सहज स्थितीमध्ये असतो, त्यामुळे आपण आनंदात असतो. परंतु हा जो आनंद आहे गाढ झोपेमधला, हा आनंद आपल्याला कॉन्शियसली अनुभवायला येत नाही, म्हणजे अजाणतेपणाने अनुभवायला येतो, जाणतेपणाने अनुभवायला नाही येत. सो वी आर नॉट एबल टू एक्सपिरियन्स दॅट ब्लेस कॉन्शियसली. दॅट ब्लेस हॅपन्स इन अनअवेअरनेस. म्हणून आपण जागृतावस्थेमध्ये अनेक प्रकारच्या अशा गोष्टी करतो, अशा भ्रमात राहिल्यामुळे की आपण अमुक एखादी गोष्ट केली आणि मिळवली की मग आपल्याला सुख होईल किंवा आनंद होईल. असं नसतं. तर तो आनंद सहज जो आपल्याला प्राप्त करायचा असतो, तो आनंद प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जीव लागलेला आहे कामाला. त्यामुळे जे काही आपण करू ते आपण तो आनंद प्राप्त करण्यासाठीच करू, आणि भगवंत स्वतः आनंद स्वरूपच आहे. म्हणून तो म्हणतोय की भजती मज जे जैसे, भजे तैसा चित्यास मी, माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनही. कुठल्याही मार्गाने जरी आले तरी सुद्धा ते माझ्याकडे जातात, म्हणजे काय की आनंद स्वरूपाकडे येतात, हे म्हणण्याचं तात्पर्य आहे. तर आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते काय म्हणतात बघूया ह्या श्लोकांसाठी. तर मुक्त छंदामध्ये म्हणतात की जो जैशा भावे भजे मजसी, मी तयाची इच्छा पुरवी तैसी, जन सकल माझ्या मागे चालती, आपुली पद्धती अनुसरती. म्हणजे जो जैशा भावे भजे मजसी, मी तयाची इच्छा पुरवी तैसी. म्हणजे तुम्ही ज्या भावनेनी माझ्याकडे याल किंवा ज्या इच्छेने माझ्याकडे याल, ती इच्छा मी पुरी करेन. म्हणजे भलती सलती इच्छा नाही, जी लेजिटिमेट असेल तीच, जी धर्मावर आधारित असेल तीच. अधर्मावर आधारित इच्छा भगवान पूर्ण नाही करणार. म्हणजे समजा मला पैसा कमवण्याची इच्छा असली आणि समजा मी तो पैसा चोरी करून किंवा कोणाला लुबाडून किंवा डाका घालून समजा मिळवण्याचा माझा संकल्प केला, आणि त्याच्या आधी मी समजा मारुतीच्या देवळात गेलो आणि म्हटलं आता मारुतीची उद्या उद्या जन्मोत्सव आहे ना मारुतीचा, की आजच आहे, उद्या आहे मला असं वाटतं. तर मारुतीला म्हटलं की मारुती राया, मी या बँकेवर दरोडा घालण्यासाठी चाललेलो आहे, त्यामुळे तू मला यश प्रदान कर. तर अशा प्रकारची इच्छा भगवंत पूर्ण नाही करणार आहे. ती इच्छा जी असेल ती समष्टीच्या कल्याणासाठी जर असली तरच ती पूर्ण होईल. ठीक आहे. जन सकल माझ्या मार्गे चालती, म्हणजे मी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरनं सगळे लोक चालतात. आपुली पद्धती अनुसरती. आणि प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो. म्हणजे आता बघा की आता इथे कोणीतरी, तुम्ही कुणी पुण्यात असाल, कुणी अमेरिकेत असाल, किंवा मी आता पेन्सिल्व्हेनियामध्ये आहे, अमेरिकेतच आमचे जे बंधू आहेत किशोर मोकाशी, ते मिशिगन मध्ये राहतात. आता समजा आपल्याला सगळ्यांना न्यूयॉर्कला जायचं, आपण न्यूयॉर्कला जाण्यासाठी काय करू? आपण जिथे असू तिथून न्यूयॉर्ककडे जाण्याचा मार्ग घेऊ की नाही?
जायचं न्यूयॉर्कलाच आहे, परंतु मी कुठे आहे त्यानुसार तो मार्ग कसा असेल ते ठरत असतं. असं भगवान सांगतात की सगळे लोक माझ्याकडेच येतात, परंतु आपापली पद्धती अनुसरती, कारण ते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, त्यानुसार ते त्यांची पद्धती अनुसरतील. वृत्तबद्धामध्ये किशोरजी काय म्हणतात बघा, जसा भाव ठेवून ज्याने भजावे, तसे योग्य त्यासी फळा मीच द्यावे. विविधाची मार्गा जरी आक्रमावे, तरी त्या समजता मलाची मिळावे. जसा भाव ठेवून ज्याने भजावे, तसे योग्य त्यासी फळा मीच द्यावे. विविधाची मार्गा जरी आक्रमावे, वेगळे वेगळे मार्ग जरी त्यांनी आक्रमण केले, तरी त्या समजता मलाची मिळावे, असं म्हणतात. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्यांनी ऍक्च्युली 11च्या नंतर 12वा श्लोक एकत्रच घेतलेला आहे, त्यामुळे मग आपण 11च्या नंतर 12 हे दुसरा जो श्लोक आहे हा देखील इतर लोकांनी त्यांचे काय अनुवाद केले ते बघून घेऊ एकदा, आणि मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांकडे येऊ. मग त्या सगळ्या दोन्ही श्लोकांचं जे एकत्रित ज्ञानेश्वरी मधलं विवेचन आहे ते आपण बघूया. तर मी पहिले आपली स्क्रीन शेअर करतो पुन्हा एकदा. तर स्क्रीन शेअर मध्ये आपण पहिल्यांदा प्रभुपादांचं जे ट्रान्सलेशन आहे ते बघू. तर त्याच्यामध्ये बघा, कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजंत इह देवता, क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. हा श्लोक आहे, ठीक आहे. तर त्याचे अर्थ असे आहेत की कांक्षतः म्हणजे डिझायरिंग, कर्मणाम ऑफ फ्रुइटिव्ह ऍक्टिव्हिटीज, सिद्धिम म्हणजे परफेक्शन, यजंते दे वर्शिप बाय सॅक्रिफायसेस म्हणजे यज्ञ करतात, इह इन द मटेरियल वर्ल्ड, देवता द डेमिगॉड्स, क्षिप्रम म्हणजे व्हेरी क्विकली, क्षिप्रम आहे की शीघ्रम आहे, क्षिप्रम ही मानुषे, हा ठीक आहे, क्षिप्रम म्हणजे व्हेरी क्विकली, ही म्हणजे सर्टनली, मानुषे म्हणजे इन ह्युमन सोसायटी, लोके म्हणजे विद इन दिस वर्ल्ड, सिद्धी म्हणजे सक्सेस, भवती म्हणजे कम्स, आणि कर्मजा म्हणजे फ्रॉम फ्रुइटिव्ह वर्क. तर जर आपण एखाद्या कामनेनी समजा एखादं कर्म हाती घेतलं, तर आपली जशा प्रकारची सिद्धी असेल किंवा जशा प्रकारची आपली क्षमता असेल तशा प्रकारचं फळ आपल्याला मिळेल. So men in this world desire success in fruitive activities and therefore they worship the demigods. म्हणजे आपल्याला, आपण गणपती स्तोत्र म्हणतो की नाही, की विद्यार्थी लभते विद्याम, धनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्राम, मोक्षार्थी लभते गतिम, असा एक श्लोक आहे नाही का. तर ही आपली कामना असते, म्हणजे ही याची फलश्रुती आहे की समजा जपेत गणपती स्तोत्रम, आपण जर हे नेहमी त्याचा पाठ केला तर आपल्याला अशा प्रकारच्या सिद्धी म्हणा किंवा अशा प्रकारची फळं प्राप्त होऊ शकतात. अँड देअरफॉर दे वर्शिप द डेमिगॉड्स क्विकली. ऑफकोर्स मेन गेट रिझल्ट्स फ्रॉम फ्रुइटिव्ह वर्क इन दिस वर्ल्ड. तर आपल्याला असल्या कर्मांची फळं याच जगामध्ये, याच लोकांमध्ये सहजपणे मिळू शकतात, परंतु ते आपलं ध्येय आहे का? ते आपलं ध्येय नाही आहे. तर याच्यासाठी काय करायचं, अर्थात भगवान सांगतील पुढे, पण आपण ह्या श्लोकाचा अर्थ विनोबांनी जो लिहिला आहे तो आपण बघू. विनोबा काय म्हणतात की जे कर्म सिद्धी वांछुनी यजिती येथ दैवते, मनुष्यलोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते. जे कर्म सिद्धी वांछुनी म्हणजे त्यांची इच्छा करून, यजिती येथ दैवते दैवतांचे यज्ञ, दैवतांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करतात, म्हणजे त्या देवतेची उपासना करतात. मनुष्य लोकी कर्माचे पावती फळ शीघ्रते, मनुष्य लोकामध्ये अशा कर्मांचं फळ लवकर मिळतं, असं सांगतात भगवान. ठीक आहे. तर ही पण स्क्रीन आपल्यासोबत मी शेअर करतो, बघू आपण, आपल्याला समजा दिसली तर फार चांगलं आहे. तर पहिले आपण याच्यात 2 स्क्रीन्स आहेत. तर पहिले मी मुक्त छंद बघतो. मुक्त छंदामध्ये 11व्या श्लोकामध्ये काय म्हणतात किशोरजी, कर्मफलाशा धरुनी मानसी
पूजिती इहलोकी देवतांसी, त्यांची होई कामनापूर्ती, विना विलंब या जगती. हा 12वा श्लोक आहे. ठीक आहे. कर्मफलाशा धरुनी मानसी, आपल्या मनात कर्मफलाशा धरून, पूजिती इहलोकी देवतांसी, इतर कुठल्याही देवता म्हणजे कृष्ण सोडून, त्यांची होई कामनापूर्ती विना विलंब या जगती, इथे लवकर होते कामनापूर्ती. त्याच्यामध्ये बघा की हा श्लोक किती सुंदर मोठं करतो जरा, म्हणजे आपल्याला दिसेल हे. आता हा 12वा श्लोक आहे ना. फलाशा धरोनीच कर्मा करावे, कुण्या देव देवी सत्यानी पूजावे, जगी याची कर्मा करिता जनाने, फळ प्राप्ती व्हावी तयासी त्वरेने. फलाशा धरोनीच कर्मा करावे, आपण करतो फलाशा धरून, कुण्या देवदेवीस त्यांनी पूजावे, आपण त्यांची पूजा करतो. जगी याची कर्मा करिता जनाने, फळ प्राप्ती व्हावी तयासी त्वरेने. जेव्हा आपण अशा प्रकारे कर्म करतो तेव्हा ह्या जगामध्ये फळप्राप्ती लवकर होते. याच्यानंतर आता शेवटी आपण ज्ञानदेव काय म्हणतात 11वा आणि 12वा श्लोक त्याच्यावरच्या ओव्या घेऊ. तर त्याच्यावर त्यांनी किती लिहिल्या बघा ओव्या, पुष्कळ आहेत, ऑलमोस्ट 10 ओव्या आहेत, 11 ओव्या आहेत. ठीक आहे. तर अर्जुना पाहता विचारी, मज जो भजतो जैशा परी, मीही उलट त्याच परी, तयासी का वागवितो. अर्जुना पाहता विचारी, मज जो भजतो जैशा परी, ज्या प्रकारे तो माझं भजन करतो किंवा माझी भक्ती करतो, मीही उलट त्याच परी, त्याचप्रमाणे मी देखील त्याला रिस्पॉन्ड करतो. तयासी की वागवितो, तसं मी त्याला वागवतो. जसं म्हणजे कसं आहे की गोल्डन रूल ह्यांनी भगवंतांनी सांगितलं बघा की द वे वी इंटरॅक्ट विथ भगवान, भगवान विल इंटरॅक्ट विथ अस इन द सेम वे. आपण ज्या प्रकारे भगवंताची भक्ती करतो त्याचप्रमाणे भगवंत आपल्याला त्याचं फळ देतो, असं होतं. ठीक आहे. मनुष्य प्राणी जे सकल, ते स्वभावाने भजनशील, माझ्या ठाईच केवळ असती पहा तत्वता. जे सकल म्हणजे सगळे जे मनुष्य प्राणी आहेत ते जे भजनशील आहेत, जे स्वभावाने भजनशील आहेत, माझ्या ठाईच केवळ असती पहा तत्वता. म्हणजे तत्वता ते माझ्या ठिकाणीच आहेत. भक्तीमध्ये देखील जे अतिशय प्रामाणिक भक्त आहेत, ज्यांची भक्ती दृढ आहे, ते भक्त भगवंताशी एकरूपच आहेत. म्हणजे काय, इथे भक्तीमधनं देखील अद्वैत सांगितलेले. भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये द्वैत नाही आहे किंवा नाही उरत नाही. परी ज्ञान नसल्यामुळे बुद्धिभेद त्यांचे झाले, म्हणून त्यांनी कल्पिले एक असता अनेकत्व पहा. म्हणजे आपण हे सारखं बघतो आहोत की नाही की अनेकत्व जे आहे, मल्टिप्लिसिटी, ही भ्रांती आहे. म्हणजे म्हणून त्यांनी कल्पिले, कशामुळे? ज्ञान नसल्यामुळे. परी ज्ञान नसल्यामुळे बुद्धिभेद त्यांचे झाले. सो देअर इंटेलिजन्स वॉज कव्हर्ड. म्हणजे त्यांची बुद्धी अज्ञानाने कव्हर झाली, अज्ञानाने झाकली गेली, ज्ञान नसल्यामुळे. त्याच्यामुळे त्यांनी त्या अज्ञानामध्ये अशी कल्पना केली. म्हणजे आपलं जे दोरीचं आणि सापाचं उदाहरण आहे ना, त्याच्यामध्ये अर्धवट अंधार होता म्हणून मला जिथे दोरी आहे तिथे साप आहे असं वाटलं. तिथे साप कधी होता का? कधीच नव्हता. परंतु माझा भ्रम झाला, कारण की मी अशा प्रकारच्या वस्तूंचा ह्याच्या आधी अनुभव घेतलेला असताना मला असं वाटलं होतं की तिथे साप असू शकतो. अंधार दिसतोय मला तिथे. अंधार म्हणजे अर्धवट अंधार आहे, उजेड नाही आणि अंधार पण नाही. पूर्ण अंधार जर असेल तर मग आपल्याला काही दिसणारच नाही आणि मग आपल्याला काही भीती पण नाही वाटणार. परंतु जेव्हा अर्धवट अंधार आहे तेव्हा जे आहे ते स्पष्टपणे दिसत नाहीये, आणि जे नाहीये त्याची कल्पना माझं मन करते. तर अशा प्रकारे जेव्हा ज्ञान नसल्यामुळे बुद्धिभेद होतो आपला, तेव्हा एक जरी असलं, एक काय आहे? एक हे ब्रह्मतत्व आहे आणि अनेकत्व आपण त्याच्यावर अध्यारोपित केलं. ती सुपर इम्पोज्ड मल्टिप्लिसिटी और ड्युअलिटी ऑन
नॉन ड्युअलिटी ऑन अद्वैत. अद्वैतावर आपण द्वैताचं अध्यारोपण केलं. कल्पित, इट इज कल्पित म्हणजे इट इज इमॅजिनरी, इट इज इमॅजिन्ड, इट इज नॉट रिअल. ठीक आहे. भेद पाहती अभेदात, अनामा नाम ठेवितात, ज्याच्याविषयी न बोलता येत, देवदेवी म्हणती त्या. बघा की भेद पाहती अभेदात. अभेदात म्हणजे ज्याचा भेद होऊ शकत नाही, अभेद. त्याच्यामध्ये आपण भेद बघतो, तर आपण भेद जर बघितले अभेदामध्ये, तर ह्याचा अर्थ काय झाला की जी अभेद्य वस्तू आहे, जी एकमेव वस्तू आहे, त्या वस्तूला आपण शिवी दिली असं होईल. अनामा नाम ठेवितात म्हणजे ज्याला नाव नाही त्याला आपण नाव दिलं, ज्याला आपण नाव देऊ शकत नाही आपण त्याला नाव तर देतोच आणि नावही ठेवतो. नाव देतो आणि नाव ठेवतो देखील. तर ह्याचा अर्थ जे परमतत्व आहे त्याला समजा आपण जीव जगत किंवा ईश्वर असं म्हटलं, तर ह्या तीनही गोष्टी त्या ब्रह्मतत्वावर दिलेल्या शिव्या आहेत. आपण त्याला नाव ठेवली असं. ज्याच्याविषयी न बोलता येत, देवदेवी म्हणती त्या. आपण त्यांना देव आणि देवी म्हटलं आणि तिथे त्या देवदेवी असतील अशी कल्पना करून त्यांच्याकडे आपण प्रार्थना केल्या आणि काय केलं की त्यांना आपण गोष्टी मागितल्या. आपण जेव्हा देवळात जातो तेव्हा आपला उद्देश काय असायला हवा? आपला उद्देश भगवंत प्राप्ती असायला हवा. आणि भगवंत प्राप्तीसाठी जगातल्या वस्तू म्हणजे साधनं आहेत असं आपण करायला हवं. परंतु आपण करतो काय की आपण जे साधन आहे असायला पाहिजे त्याला आपण साध्य बनवतो आणि जे साध्य आहे त्याला आपण साधन बनवतो. म्हणजे जगातल्या वस्तूंना साधन म्हणून वापरून भगवंताचं प्रेम साध्य करावं किंवा भगवंताची कृपा साध्य करावी, ह्याच्याऐवजी आपण भगवंताला जाऊन त्याला साधन बनवतो आणि जगातल्या गोष्टी ह्या साध्य बनवतो. की देवा मला अमुक अमुक वस्तू मिळायला हवी आहे, ते तू करून टाक. किंवा मला अमुक अमुक परीक्षेत पास व्हायचंय किंवा अमुक अमुक व्यक्तीशी माझं लग्न व्हायला हवंय. अशा प्रकारच्या अनेक प्रार्थना असतात आपल्या. These are all worldly desires. So we have made the worldly things as the end goal and made God as the means to achieve that goal. Whereas we need to use the things in the world as the means to achieve God realization. पण साधन साध्य विवेक असतो ना, तो आपला गेलेला आहे. म्हणून म्हणतात ते बुद्धिभेद. हा बुद्धिभेद कशामुळे झाला? ज्ञान नसल्यामुळे, अज्ञानामुळे. अज्ञान काय आहे की इथे एकच वस्तू आहे, ती जी एक वस्तू आहे तिला आपण अनेक नावं दिली. ही अनेक नावं देणं ही आपल्या मनाची कल्पना आहे. दिस इज नॉट रिअल, नाही का? ज्याच्याविषयी न बोलता येत म्हणजे ज्याच्याविषयी आपण बोलू शकत नाही त्याला आपण नावं ठेवतो. देवदेवी म्हणते त्या, त्यांना आपण देव आणि देवी म्हणतो आणि आपल्या उपभोगाचं साधन मानतो असं होतं. सदा सारखे सर्व काळी तत्व असून ते स्थली, भल्या बुराची कल्पना केली, भेदबुद्धीत घोटाळवणी. सदा सारखे सर्व काळी, नेहमीच, ॲट ऑल टाइम्स, ॲट ऑल प्लेसेस, तत्व असून ते सगळं सगळीकडे आहे, सर्व काळी पण आहे. पण ते स्थली भल्या बुऱ्याची कल्पना केली. तर जसं आहे तसं बघण्याऐवजी आपण तिथे भल्या बुऱ्याची कल्पना केली. म्हणजे श्रेयस आणि प्रेयस हे आपण आपल्या डोक्यामध्ये तयार केलं. भेदबुद्धीचं घोटाळवणी. कारण की आपल्याला ती भेदबुद्धी जी आहे किंवा जगामध्ये भेद जो दिसतो आहे असं वाटतंय त्याला आपण खरं मानलंय, त्याला म्हणतात भेदबुद्धी. भेदबुद्धी इज द वन दॅट accepts multiplicity or plurality. Hello all, is this the Gita Chintan today? Yes, this is the Gita Chintan for today. This happens normally on Saturdays, but it is happening on Friday today because tomorrow I will be off.
I am traveling, so I will not be able to do it tomorrow. That's why we are doing it today. Okay, but normally it happens on Saturday. तर हे जे सगळं चिंतन आहे हे शनिवारी होत असतं, पण आज आपण हे शुक्रवारी करतो आहोत. ठीक आहे. तर भेद बुद्धीत घोटाळूनी म्हणजे वी गॉट स्टक विथ multiplicity. We got stuck with imagining that the multiplicity or diversity or duality is true. हमने ऐसी कल्पना कर ली है कि द्वैत ये सत्य है, द्वैत की अनुभूति होगी, द्वैत दिखाई देगा, किंतु ये सत्य नहीं है, ये समझना और इस समझ के अनुसार अपना जीवन यापन करना, इसको कहेंगे बुद्धि, इसको कहेंगे युक्त बुद्धि. और इस प्रकार से अगर नहीं रहेंगे तो फिर उसको कहेंगे बुद्धि भेद. म्हणजे द्वैताचा अनुभव होणार नाही असं नाही आहे, परंतु द्वैताचा अनुभव अंतिम सत्य नाही आहे हे ओळखणं. व्यावहारिक सत्य आहे आणि व्यवहारामध्ये द्वैताच्या शिवाय काही होऊ पण नाही शकणार. अन्न आणि आपण याच्यामध्ये द्वैत आहे, तेव्हा आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तेव्हा आपली क्षुधाशांती होते, हा अनुभव आहे नाही का. तर ह्याचा अर्थ समजा आपण अद्वैतामध्ये आपली निष्ठा असली तर उपाशी राहणार आहे का? नाही, उपाशी नाही राहणार. आपण उपवास करू. उपवास करू म्हणजे काय की जेव्हा जेवढी भूक असेल तेवढंच खाऊ फक्त. तर द्वैतामध्ये राहून सुद्धा द्वैताची बाधा आपल्याला होणार नाही. जितकं आपण आपल्या अन्नापासून दूर राहू, हे जितक्या कमीत कमी अन्नामध्ये आपण आपली गरज भागवू, तितके आपण स्वतःच्या जवळ राहू. म्हणजे काय की आपण उपवासात राहू. उपवास म्हणजे टू स्टे क्लोजर टू युअर सेल्फ. सो द लेस वी ईट, द क्लोजर वी आर टू आवर ओन ट्रू सेल्फ. हा अर्थ आहे उपवास या शब्दाचा. ठीक आहे. मग नाना कल्पनाधरोनी नानाविध पद्धतींनी भजती नाना प्रकारांनी मानिलेल्या देवतांना. मग नाना कल्पना धरोनी, काय कल्पना धरल्या की अमुक एखादी वस्तू मला मिळाली की मला चांगलं वाटेल, मला सुख होईल, अशी कल्पना केली. मग नानाविध पद्धतींनी, अनेक पद्धतींनी, भजती नाना प्रकारांनी, अनेक प्रकारांनी मानलेल्या देवतांना भजती. ज्या ज्या देवता आपल्याला जे काही जगामध्ये साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी आपली मदत करतील, त्यांचं आपण भजन करतो. असं होतं. तेथ जे जे त्यांच्या मनात ते ते सर्व प्राप्त होत, परी ही प्राप्ती निश्चित फळ तयांच्या कर्माचे. तेथे जे जे त्यांच्या मनात आहे ते ते सर्व त्यांना प्राप्त होतं, पण ही जी प्राप्ती आहे ती त्यांच्या कर्माचं फळ आहे. नीट विचारे पाहता कोणी न अन्य देता घेता, आपुलेच कर्म तत्वता मनुष्यलोकी फलदायी. नीट विचारे पाहता, तुम्ही समजा नीट विचार केला किंवा इफ यू इन्क्वायर इन टू इट प्रॉपरली, कोणी न अन्य देता घेता, आपल्याला कोणी इतर व्यक्ती देत घेत नाही अजिबात. ओके. आपुलेच कर्म तत्वता, आपण जे कर्म करतो तेच मनुष्यलोकी फलदायी. त्या कर्मानुसारच आपल्याला या जगामध्ये फळ मिळतं. फळ काय असतं? फळ म्हणजे सुख किंवा दुःख, हे दोनच फळ असतात. आपण जेव्हा एखादं कर्म करतो तेव्हा दोन गोष्टी घडतात. एक तर पाप घडतं किंवा पुण्य घडतं. आणि पुण्याचं जे फळ आहे ते आहे सुख, आणि पापाचं जे फळ आहे ते आहे दुःख. तर सुख आणि दुःख हे दोनच परिणाम आपल्याला ह्या जगामध्ये घडलेले दिसतात. बाकीच्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या सुख आणि दुःखाकडे आपल्याला घेऊन जातात. सुख आणि दुःख हे दोनच आउटकम्स आहेत कर्माचे. सो आपल्याला समजा एखादं कर्म केल्याने दुःख होत असेल तर असं समजायचं की ते पापकर्म होतं किंवा आहे. कारण की पापाचा परिणाम दुःख, पुण्याचा परिणाम सुख, हे अगदी क्लिअर. ह्याच्यावर जर विश्वास नसेल तर आपल्या स्वतःच्याच जीवनातले अनुभव पडताळून बघा. आपल्याला कोणी काय सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. आपण जर स्वतःचा अनुभव पडताळून बघितला याच्या अगेन्स्ट. सो वी यूज द गीता ॲज अ मिरर.
आपण गीतेला समजा दर्पण स्वरूप मानलं आणि त्याचा उपयोग केला तर त्याच्यामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपल्याला पूर्णपणे दिसेल ना, स्पष्टपणे. ते करायचं आपल्याला. शेती पेरिले जयाते, तेच जसे उगवून येते. आरशामध्ये पाहिले जाते, तेच येते दिसोनी. शेतीमध्ये आपण जे काही पेरू तेच उगवेल की नाही? जे आपण पेरू तेच उगवेल. जे समजा आपण टोमॅटोचं बी पेरलं तर त्यातनं मिरच्या बाहेर निघतील का? नाही. आपण जे पेरू तेच उगवेल. त्यामुळे आणि आरशामध्ये आपण बघितलं तर आरशामध्ये आपला चेहरा दिसेल ना आपल्याला. आपण जसे आहोत त्याच्यापेक्षा सुंदर चेहरा आपल्याला आरशामध्ये दिसू शकतो का? नाही दिसू शकत. जर आरशामधलं प्रतिबिंब चांगलं दिसावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर मेकअप करणं आवश्यक आहे, नाही का? तर वा डोंगराच्या कड्याजवळी राहून जी बोलू बोली, तीच पुन्हा उमटे भली प्रतिध्वनीच्या रूपाने. डोंगराच्या कड्यावरून आपण समजा जोराने काहीतरी म्हटलं ना, हॅलो असं म्हटलं, असं 4 वेळा हॅलो 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 असं ऐकू येतं. अशा प्रकारचं आपण सिनेमांमध्ये वगैरे सुद्धा दृश्य बघतो किंवा आपण याचा अनुभव घेतला असेल एखाद्या जागी जिथे अशा प्रकारचा प्रतिध्वनी येतो. तिथे जाऊन आपण असं बोलतो सुद्धा अनेकदा, हॅलो किंवा काही पण म्हणतो आणि तेच नाव परत आपल्याला ऐकू येतं. किती छान वाटतं. तर ह्या जगामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करू त्याचे प्रतिध्वनी आपल्याला ऐकू येतील. ह्याला म्हणतात कर्माचा सिद्धांत. त्यामुळे आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये चांगले अनुभव यावेत, म्हणजे सुखाचे अनुभव यावेत असं वाटत असेल तर त्याच्यासाठी पुण्यकर्म करणं आवश्यक आहे. पुण्यकर्म काय आहे? पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा, असं तुकाराम महाराज म्हणतात ना. माझ्या आवडीचा राग आहे. मागे पण आपण बोललो होतो या रागाबद्दल. तोडी रागामध्ये भीमसेनजींनी याच्यावर हे गाणं म्हटलेलं आहे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. अर्थात माझा स्वर इतका चांगला नाही आहे, परंतु तोडी रागावर हे गाणं आधारित आहे. माझा आवडता राग आहे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. तर जर आपण पर उपकार केला तर ते पुण्याचं कर्म असतं आणि त्या पुण्याचं फळ म्हणजे सुख. आणि जे परपीडा आहे म्हणजे ज्यांनी कुणालाही त्रास होईल अशा प्रकारचं समजा आपण कर्म केलं तर ते आहे पाप आणि त्याचा परिणाम म्हणजे दुःख असं होणार आहे. तैशा सर्व ज्या उपासना, त्यांचा साक्षी मी अर्जुना. उपासकाची जी भावना, तीच त्यासी फळ देते. तैशा सर्व उपासना, त्यांचा साक्षी मी अर्जुना. म्हणजे भगवंत फक्त साक्षी आहे. भगवंत मुद्दाम कोणाला सुख किंवा दुःख देत नाही. भगवान सगळ्यांना कर्मानुसार त्यांचं फळ वाटप करतो. सो ईश्वर इज द डिस्ट्रीब्युटर ऑफ कर्मफल. ईश्वर इज लाईक द अंपायर. म्हणजे बघा की आता सध्या IPL सुरू आहे सध्या सगळीकडे. IPL मध्ये जो अंपायर असतो ना, समजा एखाद्याने सिक्सर मारला तर अंपायर टाळा नाही वाजवत. अंपायर फक्त हात वर करतो आणि सांगतो की हा सिक्सर मारला तो. आणि समजा एखादा गडी आउट झाला तर अंपायर रडत नाही बसत. अंपायर फक्त बोट वर करतो निर्विकार पद्धतीने. त्यामुळे अंपायर जो असतो पंच, तो निर्विकार असतो. ईश्वर त्याचप्रमाणे ह्या जगाचा पंच आहे. ह्या जगामध्ये जे काही घडतंय ते ईश्वर मुद्दाम घडवून नाही आणत, ते आपणच घडवून आणत असतो. आपल्याच कर्मानुसार आपण आपल्या कर्माची फळं भोगत असतो. जे काही कर्म करू आपण त्या कर्मामुळे जे पाप आणि पुण्य जमा होईल त्यामुळे आपल्याला दुःख किंवा सुख मिळेल. पापामुळे दुःख आणि पुण्यामुळे सुख. आणि उपासकाची जी भावना आहे तीच त्यासी फळ देते. ज्या भावनेने मी कर्म करतो
तीच भावना मला फळ देते. अशा प्रकारे आपण 11 ओव्या घेतल्या या 2 श्लोकांच्या अर्थासाठी म्हणून ज्ञानदेव महाराजांनी आपल्याला सांगितलेल्या. 35 मिनिट मी बोललेलो आहे. त्यामुळे जर आपल्याला कोणाला काही जर याच्याबद्दल चिंतन करायचं असेल किंवा प्रश्न विचारायचा असेल किंवा बोलायचं असेल तर जरूर अनम्यूट करा आणि बोला. तर समीर, आपण आपला हात वर केलेला आहे. सो व्हाय डोंट यू अनम्यूट आणि टॉक? गो अहेड. आर यू एबल टू स्पीक? नमस्कार दादा, आवाज येतोय? बोला. बिलकुल येतोय. गो अहेड. एक ऑब्झर्वेशन आहे आणि त्याच्यात पण एक प्रश्न आहे. थोडं जवळ न बोलायला पाहिजे कारण की आवाज खूप चांगला नाही येत आहे. गीता चिंतन बरेच दिवस चाललंय आपलं. हा. तर याचा बराच मोठा फायदा झाला. 2 दिवसापूर्वी मी ट्रेननी जात होतो. तर ते बॅग कापली आणि नशिबाने काही झाली नाही मला. दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये आलं की बरेच बायकांना जखमी केलंय, बघायला आले की जखमी केलंय आणि काही बायकांचा खून पण केले. तर तो माझ्याच बॅगेवरती त्यांनी सुरा चालवला. हे बघा, कापलेली बॅग. तर ते या श्लोकामध्ये दिलेलं आहे असं की ये यथा माम प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम् मम वर्तमान अनुवर्तन्ते मनुष्य पार्थ सर्वश. मराठीमध्ये असं जे ज्या भावना त्याला अनुरूप सर्वजण माझ्या सर्व प्रकारे तुमचं काय मिळत झाले का? हॅलो समीर, आवाज खूपच ब्रेक होतोय. चांगला ऐकू येत नाही आवाज. आता येतो Maybe you go off the video आणि speak closer to the म्हणजे मायक्रोफोन. हा, आता जरा तो जवळ ठेवून बोल म्हणजे आम्हाला ऐकू येईल. तर ते श्लोक आणि अर्थ मी सांगितलं तो ऐकू आला का? श्लोक तर आम्हाला माहिती आहे, त्याचा अर्थ मराठी मधला तू भगवद्गीता ऍज इट इज मधलाच घेतलाय ना? आता तो आपण सगळ्यात पहिला बघितला होता ना की ज्याप्रमाणे लोक माझं भजन करतात किंवा मला भजतात त्याप्रमाणे मी त्यांच्या कर्माची फळं देतो. कसं आहे की कर्माचं फळ जे आहे ना ते आपल्यावर अवलंबून असतं. ते भगवंतावर अवलंबून नाही आहे. भगवंतानी कर्माचा कायदा वन्स अँड फॉर ऑल सेट केलेला आहे. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये यू हॅव टू लिव्ह अकॉर्डिंग टू द लॉ. आणि कर्माचा जो सिद्धांत आहे ना दॅट इज इम्युटेबल. तो भगवंत स्वतः देखील नाही बदलू शकत. म्हणजे व्हेन भगवंत कम्स ऑन दिस वर्ल्ड इन द अवतार फॉर्म, इवन ही अपियर्स टू फॉलो द सेम लॉज. म्हणजे रामानी त्या वालीचा वध केला होता झाडाच्या मागून आडून, तर त्याचं जे काही कारण असेल ते असेल, परंतु त्या कर्माचं फळ म्हणून कृष्णाला देखील कोणीतरी झाडाच्या मागून आडून त्याचा वध केला असं म्हणतात. बरोबर. म्हणजे काय झालं, ह्यांनी भगवंतानी आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला या सगळ्या गोष्टींमधनं की तुम्हाला कर्माच्या सिद्धांतापासून सुटकाच नाहीये. आता तुझा हा जो प्रश्न होता की लोकल गाडीमध्ये कोणीतरी चढला सुरा घेऊन आणि त्यांनी सगळ्यांच्या बॅगा कापल्या आणि तुझी पण बॅग कापली, तर त्याच्यानंतर काय प्रश्न काय आता? प्रश्न असा आहे की त्याला अनुरूप असे फळ मी त्यांना देतो जे मला सगळ्यांना देतात. तर भगवंत आपल्यावरती नजर ठेवून असतो का, असा प्रश्न आहे. हे बघ, भगवंत आपल्यावर नजर ठेवून नसतो. भगवंताला आपल्या सगळ्यांकडे नजर ठेवून बघायला फुरसत नसते. भगवंतानी काय केलेलं आहे की कर्माचा सिद्धांत जो आहे ना तो वन्स अँड फॉर ऑल ही हॅज पुट दॅट इन मोशन. अच्छा, ओके. तुम्ही एकदा नियम बनवले ना खेळाचे की मग त्या नियमांच्या नुसार तो खेळ चाललेला आहे की नाही एवढंच फक्त अंपायर बघतो. अंपायर डज नॉट चेंज द रूल्स ऑफ द गेम. अंपायर ओनली मॉनिटर्स हाऊ द गेम इज बीइंग प्लेड, आणि इफ अकॉर्डिंग टू द गेम्स रूल्स
somebody is hitting a 6, मग अंपायर म्हणतो 6 हा है ना. समजा तो बरोबर. टप्पा जर बाउंड्रीच्या आत पडला तर अंपायर म्हणतो 4, हम्म, आणि जर एखादा आउट झाला तर म्हणतो आउट. हम्म. ठीक आहे ना. आता समजा त्या प्लेयरला आवडलं नाही तर तो प्लेयर हे करतो ना, DRS. DRS. तर तो म्हणतो ठीक आहे अंपायर तू बघून घे, आणि मग मोस्ट ऑफ द टाइम अंपायरचं डिसिजन बरोबरच असतं. म्हणजे हो. अंपायर सुद्धा, त्यांना तर सगळं प्रशिक्षण वगैरे दिलेलं असतं ना, दे आर ऑल ट्रेन्ड. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम समजा एखाद वेळेस डाऊट असला तरी स्वतःच म्हणतात की आता चल थर्ड अंपायरला विचारतात की हे मला जरा ह्याचा डाऊट वाटतो, यांनी कॅच बरोबर पकडलाय की नाही, किंवा माझं डिसिजन बरोबर आहे की नाही, त्यामुळे तुम्ही त्याला जरा करा बरं रिप्ले वगैरे, आणि मग मला पण कळेल. सो इन दॅट केस द अंपायर म्हणजे ईश्वर इज लाईक एन अंपायर. ईश्वर स्वतः नियम नाही बदलत. ईश्वर इज ओनली द ग्रँटर ऑफ बोन्स म्हणण्यापेक्षा ग्रँटर ऑफ कर्मफळ. ही इज ओनली ए न्यूट्रल अंपायर. त्यामुळे आपल्याला जे काही फळ मिळतं ना, हे देव आपल्यावर कोपला आहे वगैरे असं बिसं काही नसतं. आपल्याच पूर्व कर्माची जी फळं असतात ती आपल्याला मिळत असतात. आणि जगामध्ये जी काही परिस्थिती असते ती सगळीच्या सगळी परिस्थिती ना नेहमी अशीच राहत आलेली आहे. चांगली आणि वाईट याला आपण म्हणू ग्रे मॅटर, राईट. म्हणजे ब्लॅक आणि व्हाईट याचं मिक्सचर आहे. तर इट इज व्हेरिंग शेड्स ऑफ ग्रे ऍट ऑल टाइम्स. म्हणजे मटेरियल वर्ल्ड, लौकिक जगत जे आहे ना, ते जगत नेहमी असंच असणार आहे. त्याच्यामध्ये बरं आणि वाईट यांचं नेहमी मिश्रण असतं. वाईटाचं प्रमाण जर खूप जास्त वाढलं तर मग भगवानांनी सांगितलं की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, तर तो येतो. म्हणजे धर्माचं प्रस्थापन करण्यासाठी तो पुन्हा एकदा येतो. असं नाहीये की अधर्मच चालत राहील. अधर्म चालत नाही राहणार. जर अधर्म चालत राहिला किंवा अधर्माचा खूप अतिरेक झाला तर मग तिथे धर्म प्रस्थापन होईलच, प्रश्नच नाही. हे भगवंतांनी सांगितलेलं आहे. आपण ह्याच्या विरुद्ध काही होईल अशी कल्पना करणं चुकीचं आहे. हे जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत असतात ना, तसं मी सांगितलं की जगामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट नसतात. त्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट आपण कुठे उभे आहोत त्यानुसार असतात, नाही का. म्हणजे अगदी आपण करोनाचं उदाहरण घेतलं की करोनाच्या काळामध्ये समजा आपल्याला आजार झाला किंवा आपल्या जवळच्या कोणाला तरी आजार झाला तर देन दॅट सेम सिच्युएशन इज लुक्ड अपॉन बाय अस एज बॅड. आपल्याला ती वाईट आहे असं वाटतं परिस्थिती. परंतु जर माझ्याकडे तो मास्क वगैरे बनवण्याची फॅक्टरी असेल तर मग करोनाची परिस्थिती माझ्यासाठी खूप चांगली आहे. मला लॉटरी लागली, मला खूप धंदा बरकतीला आला आणि मला खूप पैसा मिळाला, असं होईल ना. तर परिस्थिती तीच आहे, परंतु मी त्या परिस्थितीच्या रिलेशनशिप मध्ये कसा आहे, कुठे उभा आहे, हाऊ एम आय इन रिलेशनशिप विथ दॅट परिस्थिती, त्यानुसार ते ठरत असतं की ही परिस्थिती माझ्यासाठी चांगली आहे किंवा नाही. तर चांगली आहे किंवा वाईट आहे हे मी ठरवत असतो इंडिव्हिज्युअली. ओव्हरऑल जर आपण बघितलं ना तर परिस्थिती नेहमी चांगलीच असते. कारण की हे जगत जे आहे ना ते कर्माच्या सिद्धांतानुसार जातं. तर समजा आता असं झालं की इतकी परिस्थिती वाईट झालेली आहे की जिथे चांगले लोक आहेत त्यांना देखील सहजपणे जगता येणं कठीण झालेलं आहे. असं जर झालं तर मग भगवंत अवतार घेतो, असं आहे. आणि आता अगदी आपल्या इंडिव्हिज्युअल जीवनात जरी आपण बघितलं, लुक ॲट अवर ओन इंडिव्हिज्युअल लाईफ, अवर ओन एक्सपिरियन्स, फॉरगेट अबाउट द वर्ल्ड, फॉरगेट अबाउट अदर पीपल्स एक्सपिरियन्स. आपल्या स्वतःच्या अनुभवामध्ये आपण जर बघितलं तर काय होतं की आपल्याला भगवंताची आठवण केव्हा होते, जेव्हा खूप वाईट होते परिस्थिती तेव्हा आठवत. तोपर्यंत आपण पुष्कळ आपल्या प्रयत्नांनी करत असतो, राईट. पण जर खूपच परिस्थिती हाताबाहेर गेली तर मग आपल्याला भगवंत आठवतो, असं होतं ना. हे काय झालं की आपल्याच याच्यामध्ये दुःखाचा अतिरेक झाला तेव्हा आपल्याला भगवंताची आठवण आली. म्हणून तर ते कुंती म्हणते ना, महाभारतामध्ये लिहिलंय की कुंती म्हणते भगवंताला की तू बाबा मला दुःखच दे, कारण की दुःख माझ्या जीवनात असलं ना म्हणजे मला तुझी आठवण येते. तर गुड, चांगलं, छान, मस्त झालं चिंतन. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे त्याच्याबद्दल किंवा चिंतन करायचं तर सांगा जरूर. एनीबडी हू वॉन्ट्स टू से एनिथिंग, नाही तर आपण पुढचा श्लोक घेऊ. सो व्हाय डोंट वी गो टू द नेक्स्ट श्लोक. तर त्याच्यामध्ये ना हे 2 श्लोक ह्याच्यानंतरचे पुन्हा ज्ञानदेवांनी एकत्रित घेतलेत. तर मी हे 2 श्लोक संस्कृतमध्ये पहिले म्हणतो आणि मग नंतर आपण याचे अर्थ बघू आणि मग ओव्या बघू.
ठीक आहे. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम् अपि मां विद्य कर्तारमव्ययम्. याचा काहीही अर्थ मला कळलेला नाही, आपण तो वाचू मराठी आणि इंग्रजीमध्ये. ओके, डोंट वरी. मी फक्त श्लोक म्हणतो कारण की आज आपली बहीण आलेली नाही अवनी, त्यामुळे हे सगळं काम मला करायला लागतंय. त्यामुळे तुम्हाला जे दुःख होत असेल माझ्या संस्कृत बोलण्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही ते गोड मानून घ्या असं मी म्हणेन. ठीक आहे. नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. वंडरफुल. तर हे आपण प्रभुपाद आपले गुरु काय म्हणतात ते बघूया पहिले. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. सो वी आर ऑन प्रभुपाद्स भगवद्गीता एज इट इज. सो द नेक्स्ट श्लोक, चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः तस्य कर्तारम् अपि मां विद्य कर्तारमव्ययम्. ओके, सो चातुर्वर्ण्यम म्हणजे द 4 डिव्हिजन्स ऑफ ह्युमन सोसायटी. मया म्हणजे बाय मी, सृष्टाम क्रिएटेड, गुण म्हणजे ऑफ क्वालिटी आणि कर्म अँड वर्क विभागशः इन टर्म्स ऑफ डिव्हिजन. तस्य ऑफ दॅट, कर्तारम द फादर, अपि ऑल्दो, माम म्हणजे मी, विधी म्हणजे यू मे नो, अकर्तारम ॲज द नॉन डुअर, अव्ययम अनचेंजेबल. म्हणजे काय आहे की अकॉर्डिंग टू द 3 मोड्स ऑफ मटेरियल नेचर अँड द वर्क असोसिएटेड विथ देम, the 4 divisions of human society are created by me. And although I am the creator of this system, you should know that I am yet the non-doer, being unchangeable. म्हणजे ह्या जगामध्ये प्रकृतीचे जे 3 गुण आहेत म्हणजे सत्व रज तम आणि आपलं जे कर्म असेल ते, त्या कर्मानुसार आणि प्रकृतीच्या गुणांनुसार मनुष्याचे 4 वर्ण होतात आणि ते वर्ण आपोआप तयार होतात म्हणजे नैसर्गिकरित्या. आपण जरा ह्याच्यावर चिंतन करू थोडंसं. म्हणजे ह्याच्यावरच्या जरी आपण ओव्या घेतल्या नाही आज, आपण हे पुढच्या वेळेस पुन्हा पिकअप करू शकतो. परंतु हे आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की मनुष्यांमध्ये जे प्रकार आपल्याला दिसतात ते प्रकार गुण आणि कर्म यानुसार ठरत असतात. तर कसं होतं पहा की सत्वगुण जो आहे ना, सत्वगुण म्हणजे पीस, ट्रँक्विलिटी, इक्वॅनिमिटी असं आपण म्हणतो. ज्याच्यामध्ये शांती आहे, साम्य आहे, त्यानंतर बॅलन्स, इक्वॅनिमिटी, स्थितप्रज्ञता आहे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सत्वगुणाची लक्षणे. ठीक आहे. तर सात्विक गुण ज्याच्यामध्ये जास्त आहे ज्या व्यक्तीमध्ये, आणि तमोगुण आणि रजोगुण हे दोन्ही प्रमाणाने कमी आहेत. हे सत्वगुण अधिक आहे, रजोगुण आणि तमोगुण फार कमी आहेत. अशा प्रकारची व्यक्ती म्हणजे ब्राह्मण आहे. ठीक आहे. 4 वर्ण कुठले आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती. राईट. तर हा ब्राह्मण वर्ण जो आहे ना, त्याच्यामध्ये सत्वगुणाचं आधिक्य असतं. सत्वगुण इज मोर प्रिडॉमिनंट आणि रजोगुण आणि तमोगुण हे कमी असतात. हा ब्राह्मण झाला. ठीक आहे. आता समजा सत्वगुण आणि रजोगुण सारखेच आहेत आणि तमोगुण त्या मानाने कमी आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या पण व्यक्ती असतात जे काय आहे की त्यांना करण्याची खूप खुमखुमी आहे आणि सात्विक आहेत ते लोक, म्हणजे त्यांना सगळ्यांच्या समष्टीच्या कल्याणाची चिंता आहे. सो दे वॉन्ट टू डू समथिंग इन द वर्ल्ड. तो ब्राह्मण जो आहे ना, तो ज्ञानाची उपासना करेल. तो जगामधल्या गोष्टींमध्ये किंवा जगामध्ये काहीतरी करून दाखवण्याच्या इच्छेमध्ये फारसा अडकणार नाही. मला जगामध्ये अमुक काहीतरी करायचंय, अमुक काहीतरी सिद्ध करायचंय किंवा अमुक केल्यामुळे काहीतरी प्राप्त करायचंय, अशा प्रकारच्या रजोगुणामध्ये हा ब्राह्मण मनुष्य अडकणार नाही. तो रजोगुणामध्ये किती अडकेल किंवा किती रजोगुण तो धरून ठेवेल की जेवढा त्याच्या शरीर रक्षणापुरता किंवा जीवन रक्षणापुरता आवश्यक आहे तेवढाच रजोगुण तो करेल. धिस फार अँड नॉट फर्दर. ठीक आहे. अशा प्रकारचा जो माणूस आहे तो ब्राह्मण आहे.
दुसरा जो आहे की जो आहे सात्विक, म्हणजे ज्याला सगळ्या जगाची चिंता आहे, जो स्वार्थी नाही आहे, परंतु ज्याला काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी आहे, जगामध्ये काहीतरी करायचंय, तर अशा प्रकारची व्यक्ती म्हणजे क्षत्रिय आहे. सो क्षत्रिय या माणसामध्ये सत्वगुण आणि रजोगुण हे साधारण सारखेच असतात, आणि तमोगुण जो आहे ना तो त्या मानाने कमी असतो. तमोगुण जर असला तर क्षत्रिय माणसामध्ये विचार करा बरं, जो जो सैनिक आहे आपल्या सीमेवर उभा आहे, तो समजा झोपून गेला तर काय होईल? नाही जमणार ना. तर त्याला तमोगुण म्हणजे झोप ह्याच्यावर नियंत्रण फार आवश्यक आहे. त्याप्रमाणे जर सत्वगुण आणि रजोगुण हे दोन साधारण सारख्याच प्रमाणात असले आणि रजोगुण तमोगुण जर अगदी कमी असला तर ती व्यक्ती असते क्षत्रिय. मी तुम्हाला हे समजावून सांगण्याचं कारण हे आहे की श्लोकामध्ये जे समजावून सांगितलंय भगवंतांनी की हे जे 4 वर्ण आहेत हे प्रकृतीच्या गुणांनुसार आणि त्यांच्या कॉम्बिनेशन नुसार आणि कर्मानुसार ठरत असतात. आता ब्राह्मण जो असेल ना तो काय करेल की तो खूप जास्त कर्म आपल्या डोक्यावर घेणारच नाही. तो जेवढं कर्म करणं आवश्यक आहे, कशा करता? आपल्या स्वरक्षणापुरतं बस, bare minimum. So he will live at the need level. He will not live at the want level. कारण की त्याला जगामधल्या वस्तूंमध्ये रसच नाही. कारण की त्याला माहिती आहे की या जगामधल्या ज्या वस्तू आहेत ना त्या वस्तू भासमान आहेत, आणि ह्यांच्यापासून आपल्याला चिरंतन सुख नाही मिळू शकत. सुख जे आहे हे माझं खरं स्वरूप आहे. तर ते खरं स्वरूप जाणण्याच्या एकंदरीत कार्यक्रमामध्ये मी रत असेल, तो आहे ब्राह्मण. आता ह्या क्षणी जे लोक आपल्यासोबत इथे आहेत ते सगळेच्या सगळे ब्राह्मण आहेत. त्यांचा जन्म कुठल्या कुळामध्ये झालाय याला काहीही अर्थ नाही. जे लोक मी कोण आहे ह्याचं अध्ययन करण्याच्या कार्यक्रमामध्ये रत आहेत ते सगळे लोक ब्राह्मणच आहेत. ठीक आहे. आणि ज्या व्यक्तीला समाजात काहीतरी करायचं, म्हणजे त्याला अजूनपर्यंत तेवढी काही इच्छा झालेली नाही की मी कोण आहे याची ओळख पटावी किंवा काय, किंवा त्याची नैसर्गिक प्रवृत्तीच तशी आहे की आपण काहीतरी करावं, त्याला करण्याची खुमखुमी आहे, जरूर करावं, काय हरकत आहे. अशा व्यक्तीला क्षत्रिय म्हणतात. आणि अशा व्यक्तींनी राज्यकारभार करावा, कंपन्या चालवाव्या, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटर व्हावं ऍट द टॉप लेवल. दॅट विल बी अ क्षत्रिय. आणि तो काय करेल की तो ह्या सगळ्या समाजाचं रक्षण पण करेल त्याच्यामध्ये, कारण की समाजाच्या भल्याची किंवा समाजाच्या रक्षणाची त्याला चिंता असेल, तर ती व्यक्ती बरोबर ते सगळं काम करेल. हा झाला क्षत्रिय. त्याच्यामध्ये सत्वगुण आणि रजोगुण दे आर अबाउट इक्वल, आणि तमोगुण इज स्लाइटली लोअर. ठीक आहे. आता तिसरी कॅटेगरी, तर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये वैश्य. त्या वैश्यामध्ये सत्वगुण इज अ बिट लोअर, रजोगुण इज अ बिट हायर, आणि तमोगुण इज अ बिट हायर. तर तमोगुण म्हणजे स्वार्थ ज्याला जास्त आहे तो तमोगुणी. तमोगुणी म्हणजे कोण? आपण या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी हा श्लोक बघितला होता दुसऱ्या अध्यायात, तुम्हाला जर आठवत असेल तर तो माझ्या आवडीचा श्लोक आहे. या अनिशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मने. तर जी व्यक्ती जगामधल्या गोष्टींमध्ये अडकलेली आहे आणि जगामधल्या वस्तू प्राप्त करण्याच्या कार्यक्रमामध्ये रत आहे, ती व्यक्ती म्हणजे तमोगुणी आहे, कारण की त्यांनी जगातल्या वस्तूंना खरं मानलं. So the one who considers the gross worldly objects to be real and assumes that those objects are going to make him happy, that person is tamoguni. तमोगुणी मनुष्य म्हणजे ज्याला शॉपिंग मध्ये इंटरेस्ट, वस्तू जमा करण्यामध्ये इंटरेस्ट, तो तमोगुणी. आणि त्याला झोपण्यामध्ये इंटरेस्ट, त्याला खूप खाण्यामध्ये इंटरेस्ट, स्वार्थामध्ये इंटरेस्ट, म्हणजे ह्या सगळ्या आपल्यासाठी करायच्या, इतरांचं जे होईल ते होईल. आता हे करण्यासाठी काहीतरी करणं जरुरी आहे ना, म्हणून रजोगुण. तर रजोगुण आणि तमोगुण ह्यांचं जर बाहुल्य असलं आणि सत्वगुण त्या मानाने कमी असला, म्हणजे काय आहे की हा आपण लांडी लबाडी करून सुद्धा पैसा कमवू, आणि मग समजा कोणी पकडलं तर आपण देश सोडून पळून जाऊ,
ह्याला म्हणतात वैश्य. सो आय विल मेक प्रॉफिट ॲट एनी कॉस्ट, हा वैश्य. त्याच्यामध्ये सत्वगुण कमी आहे, रजोगुण आणि तमगुण जास्त आहे, हा वैश्य. आणि चौथा जो आहे त्याच्यामध्ये तमगुण जास्त आहे, त्याच्यामध्ये सत्वगुण आणि रजोगुण हे दोन्ही कमी आहेत. म्हणजे त्याला काही काम पण नाही करायचंय आणि पैसा पैसा फक्त हवाय. ह्याला आपण काय म्हणू? ह्याला आपण म्हणू की ज्याला कुठल्या तरी खुर्चीवर बसायचे, कुठल्या तरी पॉवरफुल खुर्चीवर बसायचे आणि काहीही काम न करता जस्ट बाय व्हर्च्यू ऑफ सिटिंग ऑन दॅट चेअर पैसा पुष्कळ खायचा आहे. आणि त्या पैशाचा विनियोग सगळा आपल्या ऐशाराम आणि चैनीवर करायचं, काम नाही करायचं, जबाबदारी नको आहे, पैसा हवाय, अशी व्यक्ती तमोगुणी आहे, टोटली स्वार्थी. तर अशा प्रकारे 4 प्रकारचे वर्ण सांगितले. वर्ण न म्हणजे ही वर्ण न आहेत. दीज आर डिस्क्रिप्शन्स ऑफ पीपल. ह्यांना जाती म्हणत नाहीत. वर्ण आणि जाती ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जाती म्हणजे कुठल्या योनीतून आपला जन्म झाला त्याला म्हणतात जाती. तर आपण सगळे लोक ना मनुष्य जातीचे लोक आहोत, कारण की आपण मनुष्य योनीतून जन्माला आलो आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जाती एकच आहे. ज्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही ह्या जातीचे आहात, त्या जातीचे आहात, त्या जातीचे आहात, ते सगळे लोक आपले दुश्मन आहेत, असं तुम्ही संपूर्णपणे ठामपणे आपल्या हृदयात कोरून ठेवा. आपल्या सगळ्यांची जात एकच आहे आणि ती जात म्हणजे मनुष्य जात. आणि हे जे 4 वर्ण सांगितलेले आहेत, ही वर्ण न आहेत. मनुष्यांच्या प्रकृती गुणांनुसार आणि कर्मांनुसार. आता जशा प्रकारची एखाद्याची प्रवृत्ती असेल तशा प्रकारचं कर्म त्या व्यक्तीच्या हातून घडेल ना. तर त्यामुळे जसे गुण असतील त्यानुसार कर्म घडेल. आणि तशा प्रकारे समजा एखादी व्यक्ती जर सत्वगुणी असली तर ती ब्राह्मण असेल, जर ती सत्व आणि रजोगुणांनी युक्त असेल आणि तमोगुण कमी असेल तर ती क्षत्रिय असेल, जर रजोगुण तमोगुण जास्त असेल आणि सत्वगुण कमी असेल तर ती वैश्य असेल, आणि जर तमोगुण जास्त असेल आणि बाकीचे गुण कमी असेल तर ती व्यक्ती शूद्र असेल. असे हे 4 वर्ण आहेत. यांना कृपा करून कोणीही जातीवाचक मानण्याची अजिबात आवश्यकता नाही. म्हणजे एखादी व्यक्ती ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेली असून देखील शूद्रासारखं वर्तन करेल. आता मी गमतीने लोकांना सांगतो की मी जे काम करतो ते काम शूद्राचं नाहीये, ते अस्पृश्याचं म्हणजे शूद्रापेक्षाही पलीकडचे जे लोक आहेत खालचे त्यांचं काम आहे. कुठलं काम आहे? एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, म्हणजे कचरा स्वच्छ करण्याचं, वेस्ट मॅनेजमेंट, याच्यामध्ये पीएचडी केली. ठीक आहे ना. म्हणजे व्यवसायाने मी शूद्रापेक्षाही खालच्या जातीचा आहे अकॉर्डिंग टू टुडेज व्होकॅब्युलरी, अस्पृश्य. ठीक आहे. परंतु जन्म ब्राह्मण कुळात झाला तर काय झालं की जन्म ब्राह्मण कुळात आणि कर्म जे आहे ते अस्पृश्य लोकांचे आहे. आणि ह्याच्या मधलं सगळंच केलं. म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा सेल्फ डिफेन्स म्हणजे क्षत्रिय, किंवा बिझनेस म्हणजे वैश्य, आणि मिनियल लेबर म्हणजे ढोर मेहनत, गद्दा वर्क, डॉंकी वर्क म्हणजे शूद्र, हे सगळं केलेलं आहे. म्हणजे ॲज अ पार्ट ऑफ माय प्रोफेशनल करिअर आय हॅव डन ऑल दीज थिंग्स. त्यामुळे ह्या 4ही वर्णांवर आपण अनुभवावर आधारित आणि डंके की चोट पे टीका करू शकतो. त्यामुळे ब्राह्मण कुळात जन्म झाल्याचा मला अजिबात अभिमान नाही, किंवा अस्पृश्याचं काम केल्याची अजिबात ग्लानी पण नाही. ऍब्सोल्युटली नॉट. त्यामुळे आय एम नायदर ब्राह्मण नॉर क्षत्रिय नॉर वैश्य नॉर शूद्र नॉर अस्पृश्य. आपण जर स्वतःला एखादं नाव दिलं तर ते नाव म्हणजे आपल्या स्वतःला
दिलेली शिवी आहे. डोंट कॉल युअर सेल्फ एनीबडी ॲट ऑल. नो नीड. भेद उपाधी म्हणजे अपशब्द आहे. अभेद अद्वैत हे सत्य आहे. तर अशा सत्यामध्ये आपण नेहमी रत राहू एवढी प्रार्थना करून आजच्या पुरतं मी थांबतो. पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. नमस्कार.